या प्रकरणातील घटनाक्रम बघून कोणीही थक्क होईल. 8 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य माहिती आयोगाने अनिता वानखडे यांच्या बाजूने पहिला आदेश दिला. तरीही माहिती मिळाली नाही. मग 9 ऑगस्ट 2024 रोजी आयोगाने दुसरा आदेश काढून अधिकाऱ्यांना 15 दिवसांत माहिती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. पण प्रशासनाची मनमानी इतकी की 8 ऑगस्ट 2025 रोजी हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचेपर्यंत, म्हणजे तब्बल 2 वर्षांनंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी ती माहिती पुरवली नाही. आयोगाच्या आदेशांनाही थेट केराची टोपली दाखवली जाते, हेच यावरून स्पष्ट होतं. भाग 3. दफ्तर दिरंगाई कायदा 2005. अशा प्रकारच्या नोकरशाहीच्या मनमानीला आणि निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठीच एक अत्यंत महत्त्वाचं कायदेशीर हत्यार तयार करण्यात आलंय. ते म्हणजे महाराष्ट्र शासनाचा दफ्तर दिरंगाई कायदा 2005. या कायद्यातील कलम 8 नुसार नागरिक चार्टर नावाची एक अत्यंत महत्त्वाची